उपस्थित सर्व आलेले भाविक सज्जन आणि समर्थ सेवेकरी, आज राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून प्रातिनिधिक स्वरूपात हे स्वामी कार्य जनमानसामध्ये पोचवणारे पाईक म्हणून आपण इथे आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आलात, त्याबद्दल आपणाला मनापासून धन्यवाद आहेत. तसेच आज गुरुवार आहे. गेल्या अनेक शतकांपासून दशकांपासून हे स्वामी कार्य आणि या पुण्यभूमीतून पूजनीय स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांनी हा स्वामी कार्याचा वसा घेऊन गेल्या शतकापासून पायपीट करून भांबावलेल्या मनांना, उद्ध्वस्त झालेल्या प्रपंचांना स्वामी सेवेचं अमृत त्यांच्यापर्यंत पोचवलं. गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी हे त्यांचं ब्रीद होतं. आणि या ब्रीदानुसार प्रचंड तपश्चरण करून गेल्या शतकभर काश्मीर ते कन्याकुमारी या देशाची पदयात्रा केली, भ्रमंती केली. ब्रह्मगिरीसारख्या पर्वतावर 12 वर्ष म्हणजे एक तप, नाशिकला येण्यापूर्वी त्यांनी तपश्चरण केलं आणि सन 1946ला ते नाशिक क्षेत्री सुमारे 26 वर्ष गोदाकाठी राहिले. भल्या पहाटे 4 वाजता घरातून लोटाभर जल नेऊन रामकुंडात टाकून गंगामाईला विनंती करायचे, गंगामाई मी तुझं स्नान करू का? गंगामाई नाही म्हणणार आहे का? परंतु आदब, शिष्टाचार, देवांबद्दल सहानुभूती कशी असावी याची शिकवण त्यांनी आचरणातून सेवेकऱ्यांपर्यंत पोचवली. आणि सन 1974ला श्रावण शुद्ध चतुर्दशीला वयोमान परत्वे शतकभर आयुष्य उलटल्यावर त्यांना महानिर्वाण करावं लागलं. आणि आधी आणि नंतर पूजनीय दादांनी 1947 पासून इथे या औदुंबराखाली अनुगृहीत सेवेकऱ्यांना नामसप्ताह दत्तजयंतीचा याचं प्रशिक्षण गुरुचरित्र वाचनातून दिलं. आणि सन 1974 सालापासून पिठले महाराजांचा हा दरबार इथे कार्यान्वित केला. होणाऱ्या त्रिकाल आरत्या असतील, रोजचे नैवेद्य असतील, दरबारचे वर्षाचे 12 उत्सव असतील, उत्सव नेटकेपणानं कसे करावेत याची माहिती, प्रशिक्षण असेल. नुकताच आपण राज्यात, देशात आणि जगात दत्त जयंतीचा उत्साह सप्ताह अत्यंत उत्साहात केला. आपणाला सांगण्याला आश्चर्य वाटतंय, केवळ एकट्या महाराष्ट्रामध्ये स्वतःहून 55 लाख लोकांनी गुरुचरित्र पारायण केले. त्यांना आम्ही सांगितलं नाही पारायण करा म्हणून, आपण होऊन केली. का केली असतील बरं न सांगता? काहीतरी असल्याशिवाय, अनुभूती आल्याशिवाय ते स्वामींकडे येणार नाही. अर्थात आपण सुद्धा, आपण आला नाहीत, स्वामींनी आपल्याला पाठवलेलं आहे असं आम्ही म्हणतो. आणि महाराष्ट्राबाहेर सुमारे अन्य राज्यांमध्ये
25,000वर श्री गुरुचरित्र पारायण गुजरात, मध्य प्रदेश, दक्षिण भारत, उत्तर भारत, दिल्ली या भागात उत्स्फूर्तपणानं स्वतःहून त्यांनी सेवा केली. कुठलंही बॅनर छापलं नाही, प्रसिद्धी केली नाही, आमच्याकडे या असं सांगितलं नाही, आपण होऊन केलं. याही पलीकडचं आश्चर्य, अरब कंट्री आणि दुबईसारख्या विदेशामध्ये, आता ते देश कोणते कसे कोणाचे आहेत ते तुम्हाला माहिती, त्यावर आम्ही बोलणार नाही, परंतु एकट्या दुबईमध्ये 102 लोकांनी श्री गुरुचरित्र पारायणात भाग घेतला. अमेरिकेत एकट्या कॅलिफोर्निया प्रांतात 500 लोकांनी भाग घेतला वेगवेगळ्या ठिकाणी. अन्य देशात सुद्धा कोणी 25, कोणी 11, कोणी 21, अशा पद्धतीनं विदेशात सुद्धा सुमारे 9,000 पारायणं 25 देशात झालेली आहे जगाच्या पाठीवर. आता त्यांना कोणी सांगायला गेलं नव्हतं स्वामींची सेवा करा, गुरुचरित्र वाचा. असं का घडतंय? यामागे जागतिक कारण आहे. जगात आगामी 30 सालापर्यंत खूप गोष्टी वाढून ठेवलेल्या आहेत. आम्ही योग्य वेळी त्या सांगत असतो. गेली 6 महिने अतिवृष्टी झाली, त्यावेळी आपण गाणगापूरला 2 महिन्यापूर्वी कष्ट उद्धारक महायज्ञ केला आणि त्या दिवसापासून महाराष्ट्रातली अतिवृष्टी थांबली. आताही पुढे भूकंप, 3रं महायुद्ध हे वाढून ठेवलेलं आहे. आम्ही तुम्हाला घाबरून देत नाही आणि घाबऱ्यापोटी आपण करू नका, स्वयंस्फूर्तीनं करा. म्हणून आगामी 5 जानेवारी रोजी मर्यादित संख्येत योग्य ती निवडून माणसं आम्ही बोलवणार आहोत. ज्यांना 5 असतील आणि निवडक माणसं असतील अशा योग्य माणसांच्या हातून तिथे भस्मलिंगार्चन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. पण निवडून खूप भारूड भरती आणू नका. केवळ जायचं म्हणून जायचं अशी माणसं नको. ज्यांना देशकल्याण, धर्मकल्याण, देशासाठी काम करायचं आहे, स्वामींचं काम करायचं आहे, अशीच माणसं आणा. अशांसाठी तिथे प्रवेश पत्रक ठेवलेले आहेत आणि अशा लोकांना तिथे नामी संधी आहे. ते मर्यादित प्रवेश आहेत, खूप नाही. मथुरेसारखं नाही. मथुरेला 5,000 होतं, 15,000 लोक आले. असं करू नका. अचानक तुमच्या घरी जेवायला जर 50 माणसं आले तर त्या भगिनींची किती फजिती होईल. म्हणून तसं न करता त्याला मर्यादा घालून दिलेल्या आहेत आणि त्या मर्यादितपणे आणि शिस्त पाळून आपणाला महाकालेश्वर, उज्जैन या ठिकाणी धर्मरक्षणासाठी, देशाचं रक्षण करण्यासाठी आपणाला हा महायज्ञ या ज्योतिर्लिंगात करायचा आहे. आपण 12ही ज्योतिर्लिंगामध्ये वेगवेगळे यज्ञ करण्याचा मानस आहे आगामी 30 सालापर्यंत. यामागे काही ज्योतिर्लिंगांमध्ये आपण केलेले आहेत. त्यात रामेश्वर असेल, गोकर्ण असेल, ओंकारेश्वर असेल, त्या ठिकाणी त्यावेळी ते महायज्ञ आपल्या उपस्थितीत केलेले आहेत. परंतु आता 3रं महायुद्ध हे जगाला धक्का देणारं आहे. याही देशाला झळ लागणारं आहे. म्हणून तुमचं आमचं म्हणणं आहे, या 3ऱ्या महायुद्धाची कुठली तोशीष आपल्या देशाला, आपल्या देशबांधवांना लागू नये. म्हणून महादेवानं आपल्यावर कृपादृष्टी करावी. म्हणून हा उपक्रम जनकल्याणासाठी, मानव कल्याणासाठी, सेवेकऱ्यांच्या कल्याणासाठी, धर्मरक्षणासाठी आपण तो करत आहोत. म्हणून त्यामध्ये सहानुभूतीपूर्वक आपण विचार करावा आणि प्रशासकीय कामकाजात भाग घेणारे केंद्र, तालुका, जिल्हा प्रतिनिधी असतील, इथेही प्रशासकीय कामकाज प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी
योग्य माणसांची नावनोंदणी करून मर्यादित प्रवेश आहे अशाच लोकांना त्यांनी पास द्यावेत किंवा परवानगी द्यावी, हा त्यामागचा मुद्दा आहे. तदनंतर उद्याच्या 14 डिसेंबरला गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी आहे. स्वामींचे निश्चिम शिष्य स्वामी महाराजांचे, साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, देव मामलेदार असतील, शेख मोहम्मद असतील, ताजुद्दीन महाराज असतील, गुलाब महाराज असतील, आमचे गाडगे बाबा असतील, तुकडोजी असतील, या साऱ्या संतांचं गुरुपद स्वामींनी घेतलेलं आहे हे आपणाला माहीत पाहिजे. 15 डिसेंबरला सपला एकादशी आहे. 15 डिसेंबरला देव मामलेदारांची पुण्यतिथी आहे. तुम्ही स्वामीचरित्र वाचता. ज्यांनी सटाण्याला मामलेदार म्हणून काम केलं आणि त्यावेळी ब्रिटिश काळात खूप मोठा दुष्काळ पडला. 60 लाख रुपये आशे गरिबांना तिजोरीतले वाटून दिले कलेक्टरला न विचारता. ही बातमी कलेक्टरला माहीत झाली. तहसीलदारांना पकडण्यासाठी तत्कालीन नाशिक कलेक्टर बेड्या घेऊन पोलीस घेऊन गेले, पण आगाऊच खबर स्वामी महाराजांना अक्कलकोटला लागली. स्वामी अति तातडीनं सप्तशृंग गडावर येऊन भाविकांचं कल्याण करून तिथे 3 भाविक बसलेले होते आणि भगवतीची 12ची आरती झाली. तिला विडा भरवत असताना 3 सेवेकऱ्यांनी मनकवडेपणानं सांगितलं, हा प्रसाद भगवतीनं आम्हाला दिला तर बरं. स्वामींनी भगवतीला आज्ञा केली, या तिघांना आई तो प्रसाद दे. तो प्रसाद तोंडात घालता घालता खाली पडला, शुभशकून मिळाला आणि त्या तिघांना दिला आणि महाराज सटाण्यात आले. सटाण्यात आल्याबरोबर त्यांच्या आधीच पोलीस, कलेक्टर मामलेदारांना पकडण्यासाठी तैनात होते. स्वामी आल्याबरोबर त्या कलेक्टरला त्यांचं रूप बघून आश्चर्य वाटलं, हे कोण व्यक्तिमत्व आहे म्हणून त्याने विचारलं, हो आर्यो. स्वामींनी सांगितलं, आय एम श्री स्वामी समर्थ. तो कलेक्टरचं बोलतीच बंद झाली आणि म्हणे तुमच्या मामलेदारनं 60 लाख रुपयाचा घोळ केलेला आहे, आम्ही त्यांना पकडायला आलो आहे, आम्हाला न विचारता तिजोरी त्यांनी वाटून दिलेली आहे. उघडा म्हणे तिजोरी. तहसीलदारांना उघडायला लावली. त्या तिजोरीत 60 लाख तसेच्या तसे निघाले, 1 रुपया कमी जास्त. त्या कलेक्टरनं डोक्यावर हात ठेवले, खाली बसले. असं आश्चर्य मी जगात आजच बघतोय म्हणे. मग स्वामींनी काय सुणवायचं त्यांना सुणवलं आणि त्या दिवसापासून त्या खुर्चीला, देव मामलेदारांची खुर्ची आजही तिथे प्रसिद्ध आहे. सगळे तहसीलदार रोज त्या खुर्चीच्या नमस्कार केल्याशिवाय कामकाज करत नाही. ही आजची अवस्था आहे. इथे आलेल्या सटाण्याच्या लोकांना तुम्ही बोलू शकता. त्यांची पुण्यतिथी 15 डिसेंबरला आहे. तारीख 1 जानेवारी 26 ते 12 जानेवारी 26 जनजागरण ग्राम अभियान सोहळा आहे. मला वाटतं हा शब्द आपणाला परिचित आहे. इथे जरी नवे जुने भाविक असतील त्यांच्यासाठी ग्राम अभियान ही नामी पर्वणी आहे. या पर्वणीत आपण होऊन भाग घ्या. जसं 55 लाख लोक न सांगता गुरुचरित्राला बसले, तसं आपण न सांगता सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानामध्ये कृपया आपण भाग घ्या. दिव्यानं दिवा लावा, ज्योतीनं ज्योत लावा आणि आपल्या हातून किमान 30 सेवेकरी महिन्याकाठी घडतील. त्यांना स्वामी सेवा करण्याची संधी उपलब्ध होईल. अशी वर्तणूक, अशी वागणूक, अशी माहिती त्यांना द्या की बाबा रोज 3 अध्याय तू स्वामी चरित्र सारामृताचे वाच. आमच्या प्रतिनिधींनी स्वामी चरित्राचा ओळख परिचय करून देताना गुरुजींनी आत्ताच हातवरती करायला लावले. ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे
त्यांच्यासाठी सुद्धा ही सुखद बातमी आहे. त्यांनी स्वामी चरित्राचा ओळख परिचय करून द्यावा. ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी या ग्रंथाचे रोज 3 अध्याय क्रमशः वाचावेत. या तुळशीच्या माळेवर आपण अनेक मंत्रांचा जप करतो. सर्वात आधी स्वामींचा जप करा. आपण मगाशी एक माळ जप घेतलेला होता. रोज 11 माळा जप श्री स्वामी समर्थ करावा. पंचमहायज्ञ करावेत. 5 ऋणातून तुमची मुक्ती होईल. तुम्हाला मोठे विधी करण्याची जरूर पडणार नाही. रोज कावळ्याला घासभर अन्न द्यावं, पितृयज्ञ झाला. गाईला घासभर अन्न द्यावं, ऋषीयज्ञ झाला. माणसांना भोजन द्यावं, चांगल्या मनुष्ययज्ञ झाला. 2 बोटात साखर मावेन मुंग्यांना घालावी, भूतयज्ञ झाला. एका रद्दी पेपरला थोडंसं शुद्ध तूप लावून पेटवणं, आगणीला तूप मिळालं, देवयज्ञ झाला. मला वाटतं अमेरिकेत आणि अरब कंट्रीमध्ये आपले बरेच लोक रोज पंचमहायज्ञ करतात बघा. पैकी जे इथे आमच्या भगिनी पुरुष रोज पंचमहायज्ञ करतात त्यांनी कृपया हातवरती करावेत. मनापासून धन्यवाद आहेत. पण ज्यांचे हात वरती नाही त्यांना तुम्ही सांगा की त्यांनी केल्याने काही नुकसान झाले तर मी भरपाई भरून देईन. त्यांनाही करायला लावा. म्हणून कळकळीचं सांगणं आहे, या गोष्टी सेवेकऱ्यांना करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून त्यांनी या सर्व बाबी कराव्यात. ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी अवश्य कराव्यात. आणि सेवेकरी होणं स्वाभाविक आहे. रोज पुढे काहीतरी वाढवून ठेवलेलं असतं. अनेक समस्या आहे. पैकी आज आपण अनेक समस्या घेऊन आलेला आहात. मुलांचा हट्टपणा ही एक समस्या आहे. शिक्षण समस्या आहे. आरोग्याची समस्या आहे. मुलाबाळांच्या विवाहाच्या समस्या आहे. अपत्यांच्या समस्या आहेत. घरकुलांच्या समस्या आहेत. आजारपणाच्या समस्या आहेत. शेतीच्या समस्या आहे. उद्योगाच्या समस्या आहेत. नोकरीच्या समस्या आहेत. आणि सर्वात शेवटची हरवलेली मनःशांतीची समस्या आहे. ती मनःशांती बाजारात विकत मिळत नाही किंवा तीर्थाटनं करून मिळत नाही. ती फक्त अध्यात्मातून मिळते. त्यासाठी हा सारा खटाटो, गाव तेथे केंद्र, घर तेथे सेवेकरी, या परवडीत आपण कृपया सहभाग घ्यावा. म्हणून भाग्यवंत पुण्यवंत माणसं इथं बसलेली आहेत. त्यांना स्वामींनीच इथे पाठवून दिलेलं आहे असं आमचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावून ग्राम अभियानामध्ये कृपया सहभाग घ्यावा. त्यानंतर तारीख 23 जानेवारी ते 27 जानेवारी खूप मोठा एक आंतरराष्ट्रीय कृषी महोत्सव नाशिक क्षेत्री घेतो आहे आपण, यजमान जिल्ह्यात. त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सेवेकऱ्यांना, जे केंद्र प्रतिनिधी असतील, तालुका जिल्हा प्रतिनिधी, ग्राम अभियानात काम करणारे, प्रशासकीय कामकाज प्रतिनिधी असतील, यांना एक सूचित गोष्ट आहे की आपल्या सेवेकरी प्रणालीत जे सुशिक्षित बेकार आहेत, ज्यांना नोकरी व्यवसाय मिळणं क्रमप्राप्त आहे, अशांची नावं तुम्ही आत्तापासून नोंद करा. तिथे बऱ्याच कंपन्या येणार आहेत. नोकरी उद्योग पायावर उभं राहण्याचं काम त्या कंपन्या तुम्हाला देणार आहेत. कारण मागच्या वर्षी त्या अन्य कंपन्यांनी सेवेकऱ्यांच्या 4,500 ते 5,000 मुलामुलींना नोकऱ्या दिल्या, पायावर उभं केलं. म्हणून ज्यांना ही संधी घ्यायची आहे, हा केवळ शेतकऱ्यांपुरता उत्सव नाही, महोत्सव नाही, सर्वांसाठी आहे. म्हणून समसकाला पाहू या उक्तीप्रमाणे आपणाला या साऱ्या बाबी जनतेला माहीत नाही आहे. आपण या मार्गातून काय काय काम करतो ते कोण सांगेन? तुम्हाला सर्वांना सांगावं लागणार आहे की या कार्यातून काय काय कामं केली जातात. ती आपण सहानुभूतीपूर्वक सर्वांपर्यंत सांगावी.
म्हणून या कार्याच्या अंतरंगाकडे वळताना सर्वात वैयक्तिक जीवनाचा सुखाचा मार्ग मूल्य शिक्षणाचा, गर्भसंस्काराचा, शिशुसंस्काराचा आहे. अशा गुरुजन प्रतिनिधींनी कृपया आपला परिचय द्यावा. त्यांनी आपला परिचय देऊन आपलं म्हातारपण सुखात घालवायचं असेल, घराघरात पुंडली श्रावणबाळ तयार झाले पाहिजे. नाहीतर मग ते कॉन्व्हेंटमधले विद्यार्थी कसं वागतात तुम्हाला माहीत आहे. ते तुम्हाला कुठे पाठवतील? वृद्धाश्रमात. आज देशामध्ये वृद्धाश्रम रोज वाढत आहेत. ही निंदनीय बाब आहे, चांगली गोष्ट नाही. म्हाताऱ्या माणसांना बेवारस सोडणं किंवा वृद्धाश्रमात पाठवणं ही हिंदू संस्कृती नाही. म्हणून ही संस्कृती टिकवायची असेल तर आपल्या घरातच गोकुळ वृंदावन तयार झालं पाहिजे. त्यासाठी या कार्यानं दूरदर्शी ही कल्पकता या कार्यातून या विभागाकडे सोपवलेली आहे. सेवेत आणि सेवानिवृत्त असणाऱ्या आमचे गुरुजन प्रतिनिधींनी आर्जावून भाग घ्यावा. आठवड्यातला काही वेळ शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यासाठी द्यावा. मुलांना कसं घडवावं, गोड बोलून त्यांच्याशी संवाद कसा साधावा. सारखं सारखं आमचे पालक त्यांना विचारा, तो अभ्यास करत नाही, तो अभ्यास करत. खूप वेळा असं बोलल्यावर खरंच ती मुलं अभ्यास करत नाही. म्हणून दिवसातून एकदा तरी पालकांनी त्यांच्याशी गोड संवाद साधावा. शिक्षकांनी कसं शिकवावं हा एक चर्चेचा विषय आहे. म्हणून पालक म्हणून आणि गुरु म्हणून हे विद्यार्थी तुमच्याकडे आलेले आहेत. पूर्वी प्राचीन कालापासून ही परंपरा या देशानं राखलेली आहे. त्यात भगवान श्रीकृष्ण मागे नाहीत, प्रभू रामचंद्र मागे नाहीत. तेही विश्वामित्रांच्या आश्रमात शिष्य म्हणून येथे झाले. परब्रह्म असून सुद्धा उज्जैनला जिथे आपण जाणार आहोत 5 तारखेला, तिथे भगवान श्रीकृष्ण सांदीपणी ऋषींच्या आश्रमात 14 विद्या 64 कला शिकते झाले. वास्तविक ते परब्रह्म होते. त्यांना हे शिकायचं काय कारण होतं? नाही, स्वतःचं देव पण बाजूला ठेवलं आणि मानवीपण स्वीकारून हे मानवा तू माणसासारखा हो ही शिकवण देण्यासाठी त्यांना हे सर्व करावं लागलं. म्हणून त्यासाठी हा सारा खटाटोप आपणाला या विभागातून करायचा आहे. पुढचा विभाग प्रश्न उत्तर प्रतिनिधी आलेले आहेत. दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत आणि अंधाराचा नाश करून त्या ठिकाणी प्रकाशमय जीवन पोचवायचं असेल तर प्रश्न उत्तराखेरीज पर्याय नाही. आणि राज्यात, देशात आणि जगात जे समर्थ सेवेकरी म्हणवतात ते विनामूल्य काम करतात, पैसे कोणाचे घेत नाही. ही अट ज्यांना मान्य आहे त्यांनी सहानुभूतीपूर्वक आपला बहुमोल वेळ स्वामी कार्याला खर्ची घालावा. हे कळकळीचं आव्हान आहे. पुढचा विभाग येथे विवाह मंडळ आलेला आहे. आज बरेच प्रश्न मुलामुलींचे विवाह ऐरणीवर आहेत. पण आमच्या विवाह मंडळाकडे सुमारे आज 1.5 लाखापेक्षा अधिक राज्याच्या 36 जिल्ह्यातून वधूवरांचे ऑनलाईन नोंदी आहेत. ज्यांना आपल्या मुलामुलींची कर्तव्य आहे, विवाह करायची आहेत, त्यांनी आमच्या विवाह मंडळाशी दिवसभरात संवाद साधावा आणि शांतपणे आवडी निवडी, पसंती, ऋणानुबंध आणि हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता आपण मुलाबाळांची विवाह करावीत. आधी बघून घ्यावं, आवडीनिवडी बघाव्यात, पसंती बघावी. सक्ती नाही, स्वेच्छेनं, ऋणानं बंधानं या बाबी बघाव्यात. सक्ती नाही. तसेच कर्तव्य म्हणून आत्महत्या पीडित कुटुंबातल्या मुलामुलींची विवाह कोण करेन? शहीद जवानांच्या मुलामुलींची विवाह कोण करेन? हा माणुसकी शास्त्र आहे, तेही आपल्याला करायचे आहेत. म्हणून अशी खूप कामं या कार्यात करण्यास आपण तत्पर राहावं. केवळ एकच काम करत बसू नका. आवडेल 18 पैकी ती कामं आपण आवडीनं करा.
हे पारमार्थिक काम आहे, सामाजिक काम आहे. आणि खरं तर आपणाला खरं बोलायचं म्हणजे आपण सर्वजण 20% स्वामींची सेवा करतो. 20%, जास्त नाही. जास्त स्वामी आपल्याकडून करून घेणार नाही. उर्वरित 80% आध्यात्मिक सेवेबरोबर सामाजिक सेवेचा वसा घेणं क्रमप्राप्त आहे. त्यालाच स्वामी आशीर्वाद देणार आहेत. म्हणून 80% सामाजिक बांधिलकी आणि 20% स्वामींची बांधिलकी असं 100% काम ग्राम अभियानातून करायचं आहे. तो मात्र यशस्वी होईल. आपण उद्धरुणी उद्धरिले जगा म्हणून विवाह मंडळातून हे फार मोठं तगडं आव्हान आपणासमोर मांडलेलं आहे. आज घटस्फोटाचं प्रमाण अज्ञानपणानं ते 50%वर पोचलेलं आहे. बरेच काही मुलं आईवडिलांना न विचारता विवाह करायला लागलेली आहेत. कोर्टात नोंदणी विवाह करायला लागलेली आहे. नशीब 6 महिनेसुद्धा ते विवाह टिकत नाही आणि त्याच कोर्टात वादी प्रतिवादी म्हणून ते उभे राहतात हे आपणाला माहीत आहे. ते काही फार चांगली गोष्ट आहे असं नाही. परंतु गेल्या 80 वर्षात या कार्यातून स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह झाली आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल याशिवाय दुसरा जगात पर्याय नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, आपल्या मनात जे काही असेल ते आपण इथेच काढून टाका. राग, द्वेष, मत्सर, रुसवे, फुगवे, मान, सन्मान, अपमान, कुणाचा अपमानही करू नका. कुणाचा अपमान केल्यानं आपलं पुण्य वाया जातं, खर्ची पडतं. म्हणून संयम ठेवा हाही संदेश. अपमानावर संयम ठेवणं तो सेवेकरी 100% पास होतो. म्हणून आपण या साऱ्या बाबी सहानुभूतीपूर्वक कृपया स्वीकाराव्यात हे कळकळीचं आव्हान या विभागानं केलेलं आहे. पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. कृषी गीता घेऊन ती दाखवावी आणि सर्वांना शेतीविषयी आवड कशी निर्माण होईल. शेतीवर सुमारे 55 लघु उद्योग प्राप्त झालेले आहेत, त्याची माहिती त्यांना देणं अनिवार्य आहे. म्हणून आपण ह्या साऱ्या बाबी शेतीची झालेली पिछेहाट आजही आमच्या ग्रामीण भारतामध्ये 60 उलटलेले लोक शेतात राबतात. कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी आमची 12वीची मुलं शेतात जातच नाही. काम करायचे त्यांना संकोच वाटतो आहे. हे वास्तव लपवता येत नाही. ही चांगली गोष्ट नाही. म्हणून आवडीनं ही आपली आई आहे, तिची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळावी. आणि एक प्रसंग स्मरतो आणि आठवतो. भारताचे पहिले राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसादजी, शेतकऱ्यांचा मुलगा ज्यावेळी राष्ट्रपती होतो त्यानं आपल्या शेतातलं एक घमेलभर माती राष्ट्रपती भवनात आणली. देवांची पूजा करण्याआधी तो मातीची पूजा करायचा हे अमेरिकेच्या अध्यक्षांना कळलं. म्हणून त्वरेनं ते दिल्लीत आले. वेळ सकाळी 7 वाजेची होती. बाबू पूजा करत होते आणि पाठमोरं जाऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हा सोहळा पाहत होते. पूजा संपल्यावर पहिला प्रश्न त्यांनी बाबूंना विचारला, सर आपण मातीची पूजा करता? होय म्हणे, मी मातीची पूजा करतो. काय कारण म्हणजे मातीची पूजा? आम्ही देवांची पूजा करतो, तुम्ही मातीची पूजा करा. त्यांनी शांतपणे यावर उत्तर दिलं की सर, तमाम मानव आईच्या उदरात जन्म घेतो. लालन पालन संगोपन आई आपल्या दुधावर करते. तदनंतर ही काळी आई आपल्याला धान्य देते, फळं देते, भाजीपाला देते, आपल्याला जगवते. मग ही आई नाही का म्हणे? ते पटलं. त्या राष्ट्राध्यक्षानं आपले दोन्ही कान उपटले आणि 21 वेळा त्या मातेला लोटांगण घातलं. असा राष्ट्रपती मी जगात पाहिला नाही म्हणे. त्यांचा गुणगौरव केला.
आजचे लोकप्रतिनिधी मातीशी कसं वागतात यावर आम्ही बोलणार नाही, ते तुम्हाला माहीत आहे. म्हणून कळकळीचं सांगणं आहे, माती ही आपली आई आहे, तिचा संकोच करू नका. बऱ्याच मुंबईत काही लोकांनी हे ऐकलं. शेवटच्या मजल्यावर टेरेसवर काहींनी माती नेऊन वेलवर्गीय शेती करायला सुरुवात केली आणि रोज ताजा भाजीपाला त्या वेलवर्गीय शेतीतून त्या बिल्डिंगला ते देतात. व्यायामही होतो, आवडही होते, उपासनाही होते, आईची सेवा होते. करायचं ठरलं तर काही करता येतं, सबब न सांगता. म्हणून कृपया आपण कुठलाही अन्य सबबी सांगू नका. कर्मयोगाची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली तर हे येणारे अवघड दिवस, प्रतिकूल दिवस अनुकूल होतात. हे कळकळीचं आव्हान आहे. म्हणून कृषीतून आपणाला खूप बोलता येईल, वेळेची बंधनं आहेत. पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक असाध्य आजाराचा दवा घेऊन आलेले आहेत. त्यांनी त्वरित आपला दवा दाखवावा. इथे खूप गरीब माणसं, गोरगरीब येतात, आशेनं येतात, शेवटची भेट म्हणून घ्यायला येतात. आधी ढासाढासा रडतात. इथे त्यांच्यासाठी कॅन्सरचा दवा उपलब्ध आहे. गोरगरिबांची ही संजीवनी आहे. आणि हा सप्तरंगी काढा असेल, ती मुळी असेल, त्यानं मनापासून जर आपण तो स्वीकारला तर 40 दिवसात कॅन्सर ठणठणीत बरा होतो. कुठेही जायचं काम नाही. तुझे आहे तुझं पाशी. ज्यांना घशाचा किंवा ब्लड कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानभिंडी आहे. ती कशी घ्यायची, काय घ्यायची ते डॉक्टर लोक सांगतील तुम्हाला. ज्यांच्या पोटात किंवा शरीरात गाठी आहेत, वेखंड हे त्याचं संजीवनी आहे. ते देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केल्यास सगळे गाठीचे कॅन्सर आणि गाठी नष्ट करण्याची क्षमता एकट्या वेखंडात आहे. ज्यांची पायाची टाच दुखत असेल त्यांच्यासाठी सुद्धा वेखंड गरम करून तो लेप लावला. डॉक्टरकडं ज्यावर उपाय नाही ते वेखंड उपाय करतं. घरचे घरी, रुपया लागत नाही. अर्थात ही औषधं पोटात घेताना कडू तुरट आहेत, पण बिना वेदना, बिना केमो, बिना सर्जरी डोळे झाकून घ्यावी लागतात. एवढंच आहे. ते जिभेला कदाचित आवडणार नाही, आणि जिभेला जे आवडत नाही ते पोटाला चालत नाही, आणि पोटाला पाहिजे ते जीभ पाठवत नाही. एवढे शत्रू आपल्यातच बसलेले आहेत. जीभ नावाचा एक जो शत्रू आहे त्याच्यासारखा जगात मोठा शत्रू नाही. ती 4 माणसात बसवते आणि उठवते असं मराठीत म्हणतात. तिला जीभ म्हणतात. यावर आमच्या गोस्वामी तुळशीदासांनी जिभेवर एक दोहा लिहिलेला आहे. एक दिवस गोस्वामी तुळशीदासजी, कबीरजी, रैमनजी संवाद चालू असताना, सत्संग चालू असताना समोर दात आणि जीभ यांचं कडाख्याचं भांडण झालं. आणि भांडण विकोपाला गेलं. ते 32 दात त्या जिभेला धमकावत होते. तुम है 32, हम है 32, तू है अकेली माय. हम एक बार चाबा जाए तो फिर याद कहाँ जाए. आम्ही 32 जण आहोत, तुला चावलो तू कोणत्या कोर्टात जाशील. एका मिनिटात जिभेनं त्यांना उत्तर दिलं, तुम है 32, मैं हो अकेली माय. मैं एक बार टेढ़ी जाए तो 32 गिर जाए. आपण लोकांना शिव्या गाळ्या दिल्या, लोक आपली 32 गिरवतील की. म्हणून जिभेवर नियंत्रण हा संतांचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तो आपण आचरणात आणावा. त्यात सगळं काही आलं. म्हणून जीभ हा फार प्रखर शत्रू आहे. त्यावर नियंत्रण जो मिळवेल तो संततुल्य होईल. म्हणून हा जीभ हा फार महत्त्वाचा अवयव आहे. त्याकडे आपण बारकाईनं लक्ष द्यावं. हे कळकळीचं आव्हान आहे, तपशील न बोलता. असो, पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूत सुख, समाधान, शांती मिळण्यासाठी
निदान डोकं टेकल्यावर 4-5 तास झोपता आली पाहिजे. अनेक श्रीमंत लोकांना झोपेच्या गोळ्या खाऊन झोपा येत नाही, ते तुम्हाला माहीत आहे. पैकी आपण इथे बसलेले सारेजण श्रीमंत आहात असं आमचं म्हणणं आहे, की ज्यांना 4-5 तास झोप येते ते खरे श्रीमंत आहे. पैशानं नव्हे, माणुसकीनं. पैकी आपण इथे बसलेला आहात. इथे अनेक आमच्या भगिनी बसल्यात, त्यांच्या किचनला सुद्धा ज्यांच्या काळा दगड कडप्पा वापरलेला आहे त्यांनी हात वरती करावा. त्यामुळं काय झालं, आरोग्य धोक्याच्या पातळीवर आहे. सतत डॉक्टर, डोक्यावर वाढणारं कर्ज, त्याला आता तोडफोड करू नका. घरी गेल्यावर त्याला पांढरा किंवा पिवळा ऑइलपेंट लावा. तुमची दुखणी 2-3 दिवसात थांबली जातील. कुठेही जायचं काम नाही, तोडफोड करायचं काम नाही. घराची अंतर्गत रचना कशी असावी अधिक माहिती आपल्या ज्ञानदान 1 ते 3-4 ग्रंथामध्ये पाहणं चालली तर आपल्याला कळेल. म्हणून त्यासाठी ग्रंथ वाचले तर संत समजतील, संत समजले तर भगवंत कळेल. म्हणून गेल्या 40-50 वर्षात ही सारी ग्रंथसंपदा पानपोई ज्ञानाची म्हणून आपल्यापर्यंत पोचवलेली आहे. तिचा सहानुभूतीपूर्वक आपण आदर करावा आणि वाचन संस्कृती जी आता बंद पडत चाललेली आहे तिला पुढे आणावं. या मोबाईलमुळं, टी व्हीमुळं ही संस्कृती बंद होण्याच्या मार्गावर आहे. देशभरात लायब्रऱ्या, ग्रंथालयं ओस पडत चाललेली आहे. मोठे जाड ग्रंथ तर कोणी बघतसुद्धा नाही, चाळणं तर सोडाच. मग त्या ग्रंथांचं करणार काय? म्हणून आपणाला पुन्हा एकदा ही वाचन संस्कृती जनमानसामध्ये ज्ञानाची पानपोई म्हणून या शास्त्रानं पोचवायचं ठरवलेलं आहे. त्यात दोन्ही फायदे आहे. तुमचं आरोग्य अबाधित राहील, तुमच्या वास्तूत काय दोष आहे ते तुम्हाला डोळतपणे कळतील, तोडफोड न करता. असा सल्ला जगात या विभागाशिवाय कोण सांगणार नाही. म्हणून आपणाला सर्व बाजूने फायदेशीर असणारं आणि ज्ञान वाढवणारा हा विभाग आहे. आपण या विभागाकडे मनापासून लक्ष द्या. आमचे जेवढे इंजिनियर आहेत सगळ्या विभागाचे, हा विभाग त्यांचा आहे. यावर खूप बोलता येईल, परंतु मला वेळेची बंधन आहे आणि आपलेही मॅनेजराव आपल्याजवळ फार वेळ थांबत नाही, आम्हाला माहीत आहे. म्हणून कमी वेळात मुद्देसूद माहिती आपल्या अंतःकरणापर्यंत पोचावी हा आमचा उद्देश आहे. तर पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी आपला त्वरित परिचय देऊन अध्यात्म आणि कायदा हे एका चाकोरीत अशी अनेक केंद्र आहेत. आजही इथे बरीच काही केंद्र आलीत, ती कधीतरी वर्षात सणावाराला येतात. तसं करू नका. इथे दरमहा संपर्कात राहा. त्र्यंबकेश्वरला होणाऱ्या सत्संगात प्रति शनिवारी सत्संग होतो. यजमान जिल्ह्यातले असे अनेक काही केंद्र आहेत, आजपैकी इथे मोठ्या संख्येनं आलेली. त्यांनाही कळकळीचं सांगणं आहे, तुम्ही शाळेत आले तर ते मास्तर ज्ञान शिकवेल ना. घरी बसल्यावर कोण मास्तर शिकवेल तुम्हाला? म्हणून ज्ञान वाढवण्यासाठी आपणाला ही सारी शास्त्र तिथे शिकवली जातात. त्यात हस्तशास्त्र आहे, स्वरशास्त्र आहे, संख्याशास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे. ज्यांना शिकायचं ते शिकू शकतात. म्हणून या साऱ्या बाबी आवडीनुसार, सक्ती नाही, स्वेच्छेनं आपण त्यात कृपया भाग घ्यावा हे कळकळीचं आव्हान. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण प्रतिनिधी सेवेत स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरण पूरक प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, देश विदेश अभियान प्रतिनिधी आणि दुर्ग अभियान प्रतिनिधी आणि इथे बंगलोरहून आलेल्या प्रतिनिधींनी देखील पुढे येऊन आपला परिचय द्यायचा आहे. आज बंगलोरहून मोठ्या संख्येनं हे सारे प्रतिनिधी आलेले आहेत. ते कुठे असतील त्यांनी इकडे येऊन परिचय द्यावा. बंगलोर, कर्नाटक राज्य.
हे सारे प्रतिनिधी देशभरात हे अभियान जनमानसापर्यंत डोळस पारदर्शक आणि प्रामाणिकपणानं जनतेपर्यंत पोचवण्याचा त्यांनी वसा घेतलेला आहे. तथापि आगामी पुढे काही वाढून ठेवलेल्या आहे बाबींपैकी भूकंप सुनामी आहे. हे भूकंप यंत्र आहे, त्याची तीव्रता कमी करण्याचं काम ते यंत्र करतं. 8 रिश्टरचा भूकंप 2पर्यंत ते आणतं, वित्त मानवहानी थांबवतं. तर हा मारुती ध्वज आहे. ज्यावेळी वादळ येईल त्यावेळी हा जर फडकवला आणि लांगुलास्त्र किंवा हनुमान चालिसाचं पठण केलं, मोजून 3 मिनिटात वादळ थांबतं. याला रुपया लागत नाही. म्हणून देशाचं मानवजातीचं रक्षण करण्याचं सामर्थ्य असणाऱ्या बाबींचं जनतेपर्यंत हे कोण सांगेल. म्हणून जनता अनभिज्ञ आहे, त्यांच्यापर्यंत आपण हे सहानुभूतीपूर्वक सांगा, हे कळकळीचं आव्हान आहे. आणि आता शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला विभाग आहे. त्यांनी आपला परिचय देऊन आगामी येणारं नवरात्र पौष महिन्याचं आहे भगवतीचं. दर 3 महिन्यांना नवरात्र येतात, ते तुम्हाला माहीत आहे का नाही माहीत नाही. पण चैत्र नवरात्र आहे, तुमचं अश्विन नवरात्र आहे, तुमचं पौष नवरात्र आहे, आषाढ नवरात्र आहे. दर 3 महिन्यानं एकूण 4 नवरात्र येतात बघा. त्याची पूर्ण माहिती घ्या. आणि इथे बसलेल्या अनेक कुटुंबियांना काही गोष्टी माहीत नाही. तुमची देवी कोणती ते ठाऊक आहे का? कुळानुसार ती क्षात्रधर्मातून माहिती करून घ्या. खंडोबा कुठला आहे ती माहिती करून घ्या. नुसतीच माहिती नाही, वर्षातून त्याला गेलं पाहिजे खंडोबाला आणि देवीला. देवीला जाताना हिरवी साडी, हिरवा कण, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य अपेक्षित आहे. खंडोबाला एक धोतर, पान, उपरणं, 1.25 पाव हळद, पूर्णावरणाचा नैवेद्य आणि कांदा वांग्याचं भरीत हे खंडोबाला प्रिय आहे. हे वर्षातून आपण करतो का हे आपणा मनाला विचारा. आणि न केल्यामुळं सारी कामं थांबून राहिलेली आहेत, हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही स्वामीचरित्र जर वाचक असाल तर स्वामींनी बाळप्पालासुद्धा आधी देवीला जायला लावलं होतं. स्वतः तुळजापूरचा आविष्कार त्यांना घ्यावा लागला. म्हणून ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी देवी खंडोबाला दरवर्षी गेलं पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. तर स्वामी आशीर्वाद द्यायला इथे बसलेले आहेत. कृपया अत्यंत आदरानं, नम्रपणे या गोष्टी आपण इतरांपर्यंत सांगाव्यात, हे कळकळीचं आव्हान आहे. आज 2 प्रश्न भगिनींनी आणलेले आहेत. एक कुटुंबातली व्यसनाधीनता आणि 2 डोक्यावर वाढणारं कर्ज, यावर उपाय भगिनी देणार आहेत. इथे शंकराची पिंड तथा रुद्रयंत्र आहे. यावर जर तुम्ही महिम्न वाचून किंवा रुद्र वाचून घरचे घरी किंवा केंद्रात पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, मांसाहारी, धूम्रपी, अन्य व्यसनं करणारे लोक आहेत, त्यांना जर तुम्ही ते तीर्थ दिलं, सुंटे वाचून खोकला जाईल आणि ते लोक शाकाहारी निर्व्यसनी होतील. घरचे घरी करायची बाब आहे. एक अर्धा तास पुरेसा आहे. तेवढ्या वेळेत तुम्ही महिन्याभरात त्याची प्रचिती घेऊ शकता. तर डोक्यावरचं कर्ज खाली आणण्याचं काम श्रीयंत्र करतं आहे. हे श्रीयंत्र आहेत. आमच्या इथे बसलेल्या अनेक भगिनींना श्रीयंत्राच्या त्या उपासक, अभ्यासक आहेत. रोज फावल्या वेळेत लक्ष्मी प्राप्तीसाठी विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्ताचं पठण करतात. आणि दर पौर्णिमेला, पौर्णिमा म्हणजे लक्ष्मीचा उत्सव असतो हे माहीत असावं, एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवावा. एका पाटावर त्या 3 सुपाऱ्या मांडाव्यात. असेल श्रीयंत्र, रुद्रयंत्र, कुबेरयंत्र ते मांडावं. ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचावी. आणि कमळगड्ड्याचे माळीवर, कारण कमळ हे लक्ष्मीचं वाहन आहे, तिला फार प्रिय आहे कमळ, त्यावर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणावा. नंतर श्रीसूक्त
पठण करावं, शेवटी व्यंकटेश स्तोत्र वाचावं, तो प्रसाद आरती करावी. सत्यनारायण झाला स्वतः, बिना खर्चिक सत्यनारायण आहे. तुम्ही बाहेर सत्यनारायण करता कितीतरी हजारो रुपये लागतात, आपल्याला रुपया लागत नाही. का? त्या वस्तू तुमच्याजवळ आहेत. त्याला मूठभर गहू, मूठभर तांदूळच लागतात आणि वाटीभर शिरा. त्या रुटीनमधल्या रोजच्या वस्तू आहेत. तथापि ज्या भगिनी प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हातवरती करावेत. धन्यवाद. बरेच हातवरती आलेत. मनापासून आपणा सर्वांना धन्यवाद आहेत. असा सत्यनारायण विधी इतर भगिनींना, हातवर नसलेल्या भगिनींना सांगण्याची जबाबदारी तुमची आहे. म्हणून या साऱ्या बाबी या ज्ञानाच्या पानपोईतून, सत्संगातून घेण्यासाठी न येणारी जी केंद्र आहेत त्यांनी दर शनिवारी त्र्यंबकला आलं, त्यांना एका फेरीमध्ये त्यांना स्वामींच्या अनुभूती येते. म्हणून जी केंद्र सत्संगात येत नाही, भेटत नाही, संपर्क करत नाही, ते ज्ञानानं मागे राहतील, भक्तीनं मागे राहतील, कर्तृत्वानं मागे राहतील. त्यांना अत्यंत जाणीवपूर्वक, सहानुभूतीपूर्वक सांगणं आहे. म्हणून या सर्व बाबी आपण इतरांपर्यंत अर्जावून सांगाव्यात. सगळे केंद्र म्हणजे सगळे माणसं आले पाहिजे असं नाही. एक प्रतिनिधी आला तरी चालतो, प्रातिनिधिक स्वरूपात आला पाहिजे. हे पण आपण लक्षात ठेवावं. उगाच रिकामी गर्दी करण्यात अर्थ नाही. इच्छुक लोकांनी, सांगणाऱ्यांनी, पोस्टमनचं काम करणाऱ्यांनी अवश्य तिथे यावं, हे कळकळीचं आव्हान आहे. आपण बराच वेळ इथे बसलात. आगामी हे शेवटचा इंग्रजी महिना आहे. पुढे 26 साल 1 जानेवारीपासून लागतं आहे. पण अनुकरण आपण हिंदू संस्कृतीचं करा. पाडव्याला जसं आपण ध्वज उभारून सूर्याच्या साक्षीनं मराठी वर्षाचं स्वागत करतो, तसं मेणबत्त्या विझून, केक कापून इंग्लिश सालाचं जागरण करू नका. हे कळकळीचं आव्हान आहे. त्या दिवशी आपण स्वामींसमोर नंदादीप समयी लावा. उद्याचं 26 साल सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, निरोगी आरोग्य जावं म्हणून भारत मातेच्या, स्वामींच्या साक्षीनं स्वामी चरित्र वाचा अथवा सप्तशती वाचा आणि नव्या वर्षाचं स्वागत करा. हा सल्ला, ही माहिती आपण कृपया सहानुभूतीपूर्वक, आनंदानं, प्रेमानं सर्वांपर्यंत द्या. अनुभूती घ्या आणि इंग्लिश नव्या वर्षाचं सोप्या पद्धतीत स्वागत करा. आपली भारतीय संस्कृती सांगते, अंधारात प्रकाश लावला तर प्रकाशमय जीवन होतं. आणि इंग्लिश लोक काय करतात? मेणबत्त्या विझून अंधाराकडे जातात. तसं करू नका. ती आंधळी श्रद्धा आहे. म्हणून तसं न करता आपण आपल्या पद्धतीनं, भारतीय संस्कृतीनं हे आजपर्यंत या बाबी जिवंत ठेवलेल्या आहेत, त्या आपण करण्यास कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढ्यांना हे सांगा. हे कळकळीचं आव्हान करून पुनश्च आपणा सर्वांना अंतःकरणपूर्वक पूर्वनियोजित नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण सामोरं जाणार आहोत. त्या नव्या वर्षाच्या पूर्वतयारीला आपण लागा. या सर्व कामाच्या जबाबदाऱ्या, ग्राम अभियानाच्या जबाबदाऱ्या आपण होऊन आपण घ्या. सांगण्याची वेळ येऊ देऊ नका. एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. सामुदायिकरित्या आपण हात जोडून प्रार्थना करू आणि हा विषय हे इथे थांबू. उर्वरित पुढील उपक्रम आमचे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील. आज गुरुवार आहे, स्वामींचा वार आहे. ज्यांना स्वामींची सेवेकरी व्हायचं आहे, सेवा करायची आहे, त्यांनी मधल्या वेळेत एक पारायण 1 तासाचं स्वामी चरित्र करण्याची संधी घ्यावी. घरी जाईपर्यंत त्यांना अनुभूती येईल. म्हणून पुन्हा एकदा आपण धन्यवाद देतो. आपण हात जोडून प्रार्थना करू. सर्वप्रथम मौनानं नंबर 1च्या गेटनं भगिनी समाधीमठ औदुंबराला केवळ हात जोडून परिक्रमा करून
परिक्रमा न करता वळसा घालून स्वामींना हात जोडावी, विनंती करावी, जागेवर बसावं. नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी मौनानं भगिनींपाठोपाठ पुरुष जातील, कारण भगिनींना इथे गेल्या 100 वर्षात पहिला मान दिलेला आहे. त्या माहेरी आलेल्या असतात, म्हणून त्यांचा सन्मान राखला जातो. तो आपणही राखा, हे कळकळीचं सांगून हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र इथे थांबू. श्री स्वामी समर्थ.